हॅलो फ्रेंड्स, काल आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बघितला. 1.1 नंतर 1.2 च्या जे बेसिक्स येतात त्यानंतर लास्टला आपण एक ऍक्टिव्हिटी बघितली. आपण आज जे टॉपिक करणार आहे तो म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2 च्या अगोदर तुम्हाला लेटेस्ट थिंग दिलेला आहे ते एकदा बघून घेऊ. काय दिलेलं आहे तुम्हाला लेटेस्ट थिंग मध्ये? The following table contains the value of x and y coordinates for ordered pairs to draw the graph of 5x minus 3y is equal to 1. बघा तुम्हाला एक लिनियर इक्वेशन दिलेलं आहे, त्याच्यात तुम्हाला 4 ऑर्डर काढायचे आहेत. 4 ऑर्डर मध्ये तुम्हाला त्यांनी फर्स्ट नंबरला x ची व्हॅल्यू दिली आहे 0. ज्या वेळेला तुम्ही x ची व्हॅल्यू 0 ही इक्वेशन 5x 3y मध्ये पुट करता, x is equal to 0 इक्वेशन दिलेलं आहे त्यांनी तुम्हाला 5x 3y is equal to what? 5x 3y is equal to तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे त्यांनी 1. ज्या वेळेला आपण यामध्ये x ची व्हॅल्यू 0 पुट करतो तर काय होते? इथे 5 0 3y is equal to 1. 5 0 how much? 0 3y is equal to 1. तर -3y is equal to 0 चा काही फरक नाही पडत, इक्वल टू राहिला आपण 1. हा y आणि 3 एकामेकाला काय मित्रांनो मल्टिप्लाय आहे, तर y आपण ऍज इट इज राहू देऊ. हा 3 1 ला इकडच्या साइडने लावेल डिवाइड ला, कारण की इक्वल टू मध्ये काय असते मित्रांनो, जर या साइडने जर प्लस मध्ये असेल तिकडे गेल्यावर ते काय होते मायनस मध्ये, जर या साइडने ते मल्टिप्लाय असेल तर तिकडे गेल्यावर ते डिवाइड ला होते. जर इक्वल टू मध्ये या साइडने मायनस असेल तिकडच्या साइडने गेल्यावर ते होते प्लस, आणि या साइडने जर ते डिवाइड ला असेल तर त्या साइडने गेल्यानंतर ते मल्टिप्लाय आहे. त्याचप्रमाणे इतर 3 आणि y हे एकामेकाला काय मल्टिप्लाय आहे. हे इथं मल्टिप्लाय आहे, हा 3 इकडे गेल्यानंतर काय बेटा डिवाइड ला जाईल, इथं तो मल्टिप्लाय आला. त्यामुळे तुम्हाला y ची व्हॅल्यू काय भेटली 1/-1/3, जी तुमची फ्रॅक्शन मध्ये येते. फ्रॅक्शन मध्ये ज्यावेळेला तुमच्या व्हॅल्यूला त्यावेळेला तुम्हाला ग्राफ मध्ये मॅक्झिमम चुकी होण्याची शक्यता असते. तर शक्यतोवर अशी व्हॅल्यू आल्यानंतर तुम्ही त्याच्या एक्स्ट्रा व्हॅल्यू आहेत त्या बदलून टाकायच्या. सहसा ऍक्टिव्हिटी मध्ये असं प्रॉब्लेम येण्याची शक्यता फार कमी आहे, पण असं होत नाही. पण ज्या वेळेला असं झालं तुमची फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू आली तर तुम्हाला ते ग्राफवर ड्रॉ करायला कठीण झाले, म्हणजे हे आन्सर तुमचा पॉइंट मध्ये येणार आहे. पॉइंट मध्ये आल्यावर तुम्हाला ते काढायला कठीण जाते. त्यापेक्षा तुम्ही इथली x ची व्हॅल्यू काय करून टाकायची, चेंज करून टाकायची. ज्याप्रमाणे यामध्ये x ची व्हॅल्यू काय होती 0 दिलेली होती, तर त्यानंतर y ची व्हॅल्यू तुम्हाला 1/3 भेटली होती. तर शक्यतो अशा वेळेस काळजी घ्यायची, तुम्ही 0 च्या जागी दुसरा नंबर बदलून बघायचा, त्यावेळेला दुसरा नंबर टाकून बघायचा. तो नंबर टाकल्यानंतर तुमच्या एक्स्ट्रा व्हॅल्यू ह्या अशा फ्रॅक्शन मध्ये नाही त्या व्यवस्थित येतील. हे तुम्हाला लेटेस्ट थिंग मध्ये दिलेलं आहे. ते म्हणतात इट इज इझी टू प्लॉट दिस पॉइंट. एक पॉइंट तुम्हाला प्लॉट करायला इझी आहे काय? नो, नॉट. दिस इज नॉट इझी टू प्लॉट ऑन द ग्राफ पेपर. समोर काय म्हणतो तो, which precaution is to be taken to find the order pair so that the plotting points becomes easy. म्हणजे तुमचे जे प्लॉटिंग पॉइंट्स हे इझी जातील याकरिता तुम्हाला काय करावं लागेल, व्यवस्थित अशा प्रकारे व्हॅल्यू द्या जेणेकरून तुमचा आन्सर हे फ्रॅक्शन मध्ये नाही का ते व्यवस्थित पॉइंट नुसार येईल. 1 2 3 अशा नंबर्स मध्ये येईल, ते फ्रॅक्शन मध्ये येणार नाही. ठीक आहे, हेच तुम्हाला लेटेस्ट थिंग मध्ये दिलं होतं. मी तुमची जी क्वायरी आता दूर केली. शक्यतो फ्रॅक्शन मध्ये आन्सर काढायचं नाही. चला आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 दिलेला आहे. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये मित्रांनो तुम्हाला ग्राफिकल मेथडनी इक्वेशन सॉल्व करायचे आहे. तर तुम्हाला दिलेले इक्वेशन आहे x + y = 3. काय दिलेलं आहे फर्स्ट नंबरचं इक्वेशन? x + y = 3. आणि सेकंड नंबरला तुम्हाला दिलेलं आहे x - y = 4. हे तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. तुम्हाला त्यांनी ब्रॅकेट ऑलरेडी काढून दिलेलं आहे, त्यामध्ये काही काही व्हॅल्यूज तुम्हाला दिलेले आहेत. फर्स्ट नंबरला x ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला त्यांनी 3, खालचा ब्रॅकेट खाली आहे. त्यानंतर वरचा ब्रॅकेट नेक्स्ट स्टेप मध्ये परत खाली आहे. त्यानंतर व्हॅल्यू दिलेली आहे 5. त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे 3 आणि 3 ऑर्डर पेअर पर्यंत ते सॉल्व केलेलं आहे. काही प्रॉब्लेम नाही, ती ऍक्टिव्हिटी होती तर आपण सोडून घेऊ. ठीक आहे. थर्ड नंबरला तुम्हाला दिलेला आहे 3 आणि खाली xy दिलेला आहे तुम्हाला 3 0. बघा आता यामध्ये मी यांनी मला डायरेक्ट दिलेलेच आहे तिथे व्हॅल्यू 3,0, म्हणजे y तुम्हाला सरळ पटकन समजून जायला पाहिजे. हा फर्स्ट नंबरला x असतो, सेकंड नंबरचा कोण असतो तुमचा y, म्हणजे y किती आहे इथे 0. ठीक आहे. नेक्स्ट नंबरला काय, नेक्स्ट ऑर्डर काय दिलेली आहे तुम्हाला 5 दिलेली आहे आणि खाली दोन्ही ब्रॅकेट दिलेले आहे. त्याच्या समोर तुम्हाला
आणखी एक 0,3 व्हॅल्यूज दिलेले आहेत 0,3 म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला y ची व्हॅल्यू किती आहे आणि x किती आहे तर 0 तो आपण 0 सुद्धा लिहून घेतला बघा तुम्हाला आता यामध्ये ही दिलेली नाही आहे तर बघा खूप इझी वे आहे तुम्हाला सरळ सरळ इक्वेशन वरूनच हे कळेल तर कसं जसं 3 + 0 म्हणजे x ची व्हॅल्यू 3 y ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू हाऊ मच 3 म्हणजे LHS इक्वल टू तुमचा RHS हा यायला पाहिजे ज्याप्रमाणे जर मी इथे x च्या जागी 3 टाकला y च्या जागी 0 ऑटोमॅटिक मला समजते मग y च्या जागी कोण असायला पाहिजे जेणेकरून मला इक्वल टू काय भेटते 3 म्हणजे माझा LHS हा कोणा एवढा होतो तर राईट हँड साइड एवढा त्याचप्रमाणे बघा याच्यामध्ये y मध्ये अशी कोणती सॉरी x मध्ये अशी कोणती व्हॅल्यू घेतली जेणेकरून y मध्ये 5 टाकल्यानंतर मला कोण भेटेल 3 भेटेल कोण भेटेल 3 तर बघा पुट करून बघा किंवा आपण सॉल्व्ह करू चला मी पूर्ण व्हॅल्यू तुम्हाला काढून दाखवतो काय आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे x y = 3 पुट काय पुट करायचं आहे मला पुट करायचं आहे x हाऊ मच 3 x 3 मला पुट करायचं आहे पुट x 3 इन इक्वेशन याला मी इक्वेशन नंबर फर्स्ट देऊन देतो इन इक्वेशन फर्स्ट व्हाट इज माय इक्वेशन नंबर फर्स्ट इक्वेशन नंबर फर्स्ट implies that x plus y is equal to 3 now you have to put the value of x what is the value of x here here it is 3 plus y is equal to 3 now सॉल्व करा आता हा बघा इथला प्लस y हा 3 आपण नंबरचे काय काय करतो आणि व्हेरिएबल्स एका इथे y असाच्या असा हा +3 माझा तिकडल्या साइडने गेल्यानंतर काय होईल -3 मी आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला या 3 च्या आधी कोणतेही साइन नाही म्हणजे बेटा कोणते साइन आहे तर ते प्लस चे तो तिकडल्या साइडने गेल्यावर काय होईल मायनस म्हणजे 3 - 3 तुम्हाला y ची व्हॅल्यू भेटेल 0 जे आपण ऑलरेडी फाइंड केलेली आहे कारण की इथं तुम्हाला दिलेलं होतं 0 नाउ सेकंड नंबरला तुम्हाला x दिलेला आहे 5 मी लिहून घेतो पुट x 5 इन इक्वेशन first again what is equation number first equation number first implies that x plus y is equal to 3 now you have to put the value of y here what is the value of y that is 5 x plus 5 is equal to how much 3 here x as it is plus 5 इकडल्या साइडने गेल्यानंतर काय होईल -5 हा 3 as it is इकडल्या साइडने गेला 5 -5 बघा मी हा 5 तिकडनं टाकला इक्वल टू ला इकडे सरकवलं मला भेटली इथं 5 - 3 हाऊ मच 2 साइन रूल्स लागले इथं प्लस मायनस सबट्रॅक्शन होईल सबट्रॅक्शन झाल्यानंतर मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस झाला छोटा नंबर मायनस झाल्यानंतर आपण सबट्रॅक्शनला साइन कशात देतो तर ग्रेटर नंबरचं मला x किती भेटला बेटा -2 बघा जर मी इथे x च्या ठिकाणी -2 टाकला y 5 असल्यानंतर तर मला ऑटोमॅटिकली किती भेटेल 3 भेटेल ठीक आहे तर मला x ची व्हॅल्यू किती भेटली -2 माझे कोऑर्डिनेट काय झाले -2, -2,5 x y ठीक आहे x y नेक्स्ट नंबरला तुम्हाला असंच इक्वेशन दिलेलं आहे तुमचं इक्वेशन आहे नेक्स्ट नंबरचं x - y 4 बिफोर दिस यू राइट दिस वन हे लिहून घ्या तुम्ही व्यवस्थित मी आता तुम्हाला नेक्स्ट चालू करतो ठीक आहे मुळू सेकंड नंबरला मला इक्वेशन दिलेलं आहे x - y 4 here it is my equation number second now the values are given there first number चा ब्रॅकेट खाली दिलेला आहे सेकंड नंबरला y मध्ये दिलेले आहे ते 0 त्यानंतर कोऑर्डिनेट तुम्हाला दिलेले आहेत का तर नाही सेकंड नंबरला फर्स्ट नंबरची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू आहे -1 परत y ची व्हॅल्यू दिलेली आहे कोऑर्डिनेट सुद्धा दिलेली आहे थर्ड नंबरला 0x दिलेला आहे y दिलेला आहे -4 कोऑर्डिनेट होईल तुमची 0, -4 0, -4 दिलेली तुम्हाला व्हॅल्यू नाउ अगेन यू हॅव टू कॅल्क्युलेट दिस ब्रॅकेट्स दिस fill in the blank okay first what is the equation given there x - y = 4 right here it is the equation is that x - y = 4 first number value कोण आहे दिलेली आहे y ची here you have to put the value of y put y = 0 in equation second what is my equation number second equation number second implies that x - y = 4 now put the value of y
what is the value of y? It is 0. Okay, 4 x as it is मायनस तिकडे गेल्यावर 0 कुणीकडे न्या तुम्ही त्याचा काही फरक पडणार नाही. 4 असाच्या असा म्हणजे तुम्हाला x ची व्हॅल्यू किती मिळाली तर 4. You get the value of x is 4. Right here 4. What is the coordinate then? 4, 0. Next, what is the value of x here? X is equal to -1. Substitute or put x is equal to -1 in equation second. What is my equation number second? Equation number second implies that x minus y is equal to 4. Put the value of x. What is the value of x? -1 minus y is equal to 4. -1 minus y असाच्या असा -1 त्या साइडने नेल्यानंतर काय होईल तर +1. राइट हियर 4 plus 1 how much? 5. Minus y is equal to 5. Y किती मिळेल तुम्हाला तर -5. Means that the value of the y is -5. Right here y काय भेटला तुम्हाला तर -5. What is the coordinate of the second pair order? Here it is -1, -5. ठीक आहे, -1, -5. आणि लास्ट पेयर ऑर्डर तुम्हाला ऑलरेडी त्यांनी सॉल्व करून दिलेली आहे. अशा प्रकारे हा तुमचा ग्राफ बनवायचा आहे. तुम्हाला याच्यावर हे पेयर ऑर्डर काढले आपण याच्यावर काय बनवतात ग्राफ. चला तर तुम्ही स्केल पेन्सिल घ्या, व्यवस्थित पॉइंट्स प्लॉट करा आणि ग्राफ ड्रॉ करा. बघा याचा ग्राफ कसा येईल. ड्रॉ द x axis and the y axis first. तुम्हाला नेहमीप्रमाणे x आणि y axis ड्रॉ करायचा आहे आणि मला पहिले पेयर ऑर्डर मध्ये चेक करून घ्या मॅक्झिमम नंबरची व्हॅल्यू. मॅक्झिमम कोण आहे याच्यामध्ये तर 5. इकडला साईडला कोण आहे -5. म्हणजे तुम्हाला तोपर्यंत व्हॅल्यूज याच्यामध्ये लिहायचे आहेत. तर मी लिहून घेतो. ओरिजिन राइट साइडला x एक्सिस वर काय राहते मित्रांनो तर पॉझिटिव्ह व्हॅल्यूज काय राहतात पॉझिटिव्ह 1 2 3 4 5. ओके, याच्यामध्ये कोणत्या x एक्सिस वर लेफ्ट साइडला लिहून घेऊ आपण -1 दिस इज 0 -2 -3 -4 and -5. ओके, y एक्सिस वरच्या साइडनी पॉझिटिव्ह राहतात व्हॅल्यूज 1 2 3 4 and लास्टला 5. y एक्सिस ला खालच्या साइडनी -1 -2 -3 -4 and -5. हा झाला तुमचा ग्राफ. आता याच्यावर आपल्याला पॉइंट्स प्लॉट करायचे आहेत. काय दिलेलं आहे फर्स्ट नंबरला कोऑर्डिनेट. बघा फर्स्ट लाईनचे कोऑर्डिनेट काय दिलेले आहे फर्स्ट नंबरला 3, 0. x एक्सिस वर किती आहे 3 आणि y एक्सिस वर किती आहे तर 0. म्हणजे पॉइंट कुठे आहे तुमचा इथे. मी लिहून घेतो इथं 3, 0. नेक्स्ट पेयर -2, 5. x एक्सिस वर -2 आणि y एक्सिस वर किती आहे माझ्याकडे 5. कुठे येईल माझा इथे. -2, 5. व्यवस्थित लक्ष देऊन ड्रॉ करायचंय. थोडंसंही चुकलं तर तुमचा ग्राफ व्यवस्थित येणार नाही. थर्ड नंबरला दिलेला आहे मला 0, 3. x एक्सिस वर 0, कोण्या एक्सिस वर 0 इथं देतो आणि y एक्सिस वर मला दिलेला आहे तर 3. ठीक आहे, तर माझी लाईन कशी येईल बेटा या प्रकारे. ठीक आहे, नेक्स्ट नंबरला तुम्हाला पहिली पेयर दिलेली आहे 4, 0. x एक्सिस वर 4 आणि y एक्सिस वर 0. x एक्सिस वर माझा 4 कुठे येईल y एक्सिस वर 0 तर इथं म्हणजे माझा कुठे येईल 4, 0. नेक्स्ट पेयर -1, -5. x एक्सिस वर माझा कोण आहे -1.
आणि y ऍक्सिस वर कोण आहे माझा मायनस x ऍक्सिस वर सॉरी -1 अँड -1 -5 म्हणजे x ऍक्सिस वर -1 y ऍक्सिस वर -5 तो येईल माझा इथे -1 -5 ठीक आहे. नेक्स्ट 0 4 x ऍक्सिस 0 आणि y ऍक्सिस वर सॉरी -4 इथे ठीक आहे. आणि आता माझी मी लाईन ड्रॉ करतो त्याच पॉइंट मधनं करायचं जे आता काढले आपण. अशा प्रकारे माझी इथनं लाईन ड्रॉ होईल ठीक आहे. खूप इझी आहे. म्हणजे तुम्हाला ह्या लाईन जिथे इंटरसेक्ट झाल्या ते तुमचं काय राहील सोल्युशन. माझा ग्राफ थोडा मागे पुढे होऊ शकतो कारण की माझ्याकडे स्केल अवेलेबल नाही सध्या आणि मित्रांनो दुकान बंद असल्यामुळे स्केल आणू नाही शकलो. तर तुम्हाला व्यवस्थित हे प्लॉट करायचे तुम्हाला ठीक आहे. तर बघा कोऑर्डिनेट कुठे येतात कुठे टिकतात आपले नंतर चेक करून घेऊ आपण. तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचे ठीक आहे. आणि मला कमेंट मध्ये सांगा की सर या पॉइंटला हे इंटरसेक्ट होऊन राहिले. जे येईल ते तुमचं काय राहील तर सोल्युशन. तुमचं सोल्युशन आय थिंक येणार मी वहीवर काढलेला आहे ग्राफ तो. प्रॅक्टिस सॉरी कंप्लीट द टेबल सॉल्व द फॉलोइंग सॉरी यामध्ये फक्त तुम्हाला टेबलच सॉल्व करायचा. सॉरी माझं लक्ष नाही राहिलं मी ग्राफ सुद्धा ड्रॉ करून घेतला. बघा अशा प्रकारे हा क्वेश्चन राहतो. तुम्हाला फक्त टेबलच काढायचा. मी एक्स्ट्रा मध्ये तुम्हाला ग्राफ सुद्धा सांगितलं आहे. ग्राफ तुम्हाला काढायचा नाही आहे. सॉरी मोडून घेतो परत आहे का प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये तुम्हाला फर्स्ट नंबरला ग्राफ काढायचा नाहीये. यू हॅव टू ओनली सॉल्व दिस ब्रॅकेट. यू हॅव टू कंप्लीट दिस ब्रॅकेट. तुम्हाला फक्त ते ब्रॅकेट काय करायचे बेटा कंप्लीट करायचे. तुम्ही एक्स्ट्रा मध्ये तुम्हाला ग्राफ सॉल्व करून गेला ठीक आहे. तुम्हाला ग्राफ सॉल्व करायचा नव्हता. आता सेकंड नंबर पासून तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग द ग्राफिकल मेथड. आता तुम्हाला ग्राफिकल मेथड ने ते सॉल्व करायचे ठीक आहे. याला मी काय करतो इरेज करून घेतो. सेकंड नंबरचा प्रॉब्लेम बघूया. बघा सेकंड नंबरचा मला क्वेश्चन दिलेला आहे x + y = 6 आणि x - y = 4. x + y = 6. This is my first equation in second number's first question. x + y = 6 and second is what x - y = 4. Here I write x - y = 4. आता यामध्ये आपण घेऊ 4 पेअर जेणेकरून आपलं आन्सर एकदम राईट येणार. त्यामध्ये तुम्हाला ग्राफ प्लॉट करायचा नव्हता. मी एक्स्ट्रा मध्ये तुम्हाला ग्राफ प्लॉट करून दिला. हियर राईट हियर इक्वेशन नंबर फर्स्ट याला घेऊ आपण इक्वेशन नंबर सेकंड. आता तुम्हाला काय घ्यायचे तर व्हॅल्यूज. तुम्ही कोणते व्हॅल्यू घेऊ शकता वाटेल तुम्हाला त्या. मी घेतो 0 2 3 4 ठीक आहे. चला तर आपण आता यामध्ये सॉल्व करून घेऊ. सेकंड नंबरला अजून आपण कोणते व्हॅल्यू घेऊ शकतो. 0 1 4 5. तुम्ही दुसऱ्या कोणतेही व्हॅल्यू घेऊ शकता. मी सांगितल्याप्रमाणे -1 2 3 4 -1 2 0 कोणतेही व्हॅल्यू घेऊ शकता. त्या इक्वेशनला व्यवस्थित सूट होतील अशा प्रकारे व्हॅल्यू घ्यायच्या जेणेकरून तुमचा आन्सर फ्रॅक्शन मध्ये नको यायला हवं. बस एवढं लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. बघा याच्यामध्ये मला x ची व्हॅल्यू दिलेली आहे 0 y x ची व्हॅल्यू दिलेली आहे 0 2 3 आणि 4. आता बघा व्हॉट इज माय इक्वेशन नंबर फर्स्ट. I write here put x = 0 put x = 0
in equation first. What is my equation number first? Equation number first implies that x plus y is equal to 6. काय भेटलं माझं इक्वेशन नंबर फर्स्ट मला दिलेला आहे x plus y is equal to 6. सरळ सरळ तुम्ही व्हॅल्यू टाकून y चा व्हॅल्यू फाइंड करा. x जर 0 असला तर ऑटोमॅटिक y काय निघेल 6. ठीक आहे. पुट करा. x ची व्हॅल्यू किती पुट करायची आहे मला 0. 0 plus y is equal to 6 म्हणजे y किती मिळाला मला तर 6. y ची व्हॅल्यू किती मिळाली 6. कोऑर्डिनेट काय होतील बेटा 0,6. नेक्स्ट नंबरला मला x ची व्हॅल्यू दिलेली आहे. दिली आहे तर सबस्टिट्यूट ऑर पुट x is equal to 2 in equation first. What is my equation number first? My equation number first implies that x plus y is equal to how much 6. Now we have to put the value of x here also. x put करायचा तुम्हाला. बघा तुम्ही y चा सुद्धा व्हॅल्यूज घेऊ शकता, x चा सुद्धा घेऊ शकता. x किती पुट करू तुम्ही 2 plus y is equal to 6. काय भेटेल मला y is equal to हा 2 तिकडल्या साइडला गेल्यानंतर काय भेटेल तर -2. ठीक आहे. म्हणजे y is equal to किती मिळेल मला 4. ज्या वेळेला मी x ची व्हॅल्यू ही 2 पुट केली y ची व्हॅल्यू मला किती मिळाली 4. म्हणजे माझी कोऑर्डिनेट काय होतील 2,4. थर्ड नंबरला मला x ची व्हॅल्यू दिलेली आहे. साइडला मी तुम्ही तुम्हाला डिसाइड करता. Put x is equal to 3 in equation first. Equation number first implies that what is my equation number first? X plus y is equal to 6. Now we have to put the value of x here. 3 plus y is equal to 6. What will I get? Y is equal to 6 minus 3. Y किती मिळाला मला 3. कोऑर्डिनेट काय होतील माझे 3,3. नेक्स्ट कोऑर्डिनेट नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे मला. पुट x is equal to 4 in equation first. What is my equation number first? Equation number first implies that x plus y is equal to what 6. X plus y is equal to 6. What is x here 4. 4 plus y is equal to 6. y is equal to 6 minus 4. y किती मिळाला मला how much 2. मला y ची व्हॅल्यू किती मिळाली x पुट केल्यानंतर x 4 पुट केल्यानंतर मला y भेटला 2. 4,2. कोऑर्डिनेट काय होतील माझे 4,2. तुम्ही हे लिहून घ्या. मी याला इरेज करतो. सेकंड नंबरला ब्रॅकेटला सॉल्व करू त्यानंतर ग्राफ ड्रॉ करू. ठीक आहे. काय दिलेलं आहे मला सेकंड नंबरला. सेकंड नंबर इक्वेशन आहे माझं x y is equal to x minus चेक करून घ्या परत x minus y is equal to 4. ठीक आहे. x minus y is equal to 4. मी व्हॅल्यूज घेतल्या 0 1 4, 5. चला बघा फर्स्ट नंबरला मी पुट करतो x is equal to 0. Put x is equal to 0 in equation number second. Here what is my equation number second? Equation number second implies that काय असतं इक्वेशन नंबर सेकंड काय x minus y is equal to 4. Now we have to put the value of x here. What is x? 0 minus y is equal to 4 minus y is equal to 4 and y is equal to minus 4. 0 तिकडल्या साइडने नाही नेला तरी चालते. y किती भेटला मला -4. कोऑर्डिनेट काय होतील म्हणजे 0, -4. नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे मला. पुट x is equal to 1. x is equal to 1 in equation number second. Equation number second is that equation number second काय दिलेला आहे तुम्हाला x minus y is equal to 4. Put here x is equal to 1. 1 minus y is equal to 4. What will I get? Minus y is equal to 4 minus 1. 3 minus y is equal to 3. y is equal to minus 3. चेक करून घेऊ शकता तुम्ही. y किती निघाला माझा -3. x मला किती दिलेला आता सॉरी y किती आहे माझा -3 मायनस +3 आणि हा 1 पुट केल्यानंतर मला व्हॅल्यू किती भेटते तर LHS इक्वल टू RHS. ठीक आहे. म्हणजे LHS आणि RHS आम्हाला इक्वल भेटल्यानंतर आपल्या व्हॅल्यूज काय असतात तर राईट असतात. x 1 पुट केल्यानंतर मला y किती भेटला -3.
1,-3 हे झाले माझे कोऑर्डिनेट. नेक्स्ट कोऑर्डिनेट आहे माझा, नेक्स्ट पॉइंट आहे माझा पुट x इज इक्वल टू what 4 in equation second. Equation number second implies x minus y is equal to 4. Put here x is equal to 4. 4 minus y is equal to 4. Minus y is equal to 4 minus 4 0. Minus y is equal to 0 म्हणजे y is equal to 0. 0 ला कोणतेही साइन दिले तरी काही फरक पडत नाही. म्हणजे मला y किती भेटला 0. y किती मिळाला मला 0. x किती पुट केला होता आपण यामध्ये 4. y किती मिळाला मला 0. कोऑर्डिनेट काय होते म्हणजे 4,0. नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा पुट x is equal to 5 in equation number second. Equation number second implies that x minus y is equal to what 4. Put here x is equal to 5 minus y is equal to 4 minus y is equal to 4 minus 5. Here I will get minus 1. 4 minus 5 and much minus 1 sign rules. ठीक है, डिफरंट साइन सबट्रैक्शन. सबट्रैक्शन झाल्यानंतर आन्सरला ग्रेटर नंबरचं साइन मायनस मायनस के कॅन्सल. एका बरं कॅन्सल होतात, हा मायनस इकडे मल्टिप्लायचा डिवाइडर होतात आणि डिवाइड मध्ये कोणी दोन निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्ह होतात. ठीक आहे, ज्याप्रमाणे दोन निगेटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन हे पॉझिटिव्ह असते त्याचप्रमाणे दोन निगेटिव्हचं डिव्हिजन हे ऑलवेज पॉझिटिव्ह असते. म्हणजे मला y किती मिळाला तर 1. त्यामध्ये मला y मिळाला 1. म्हणजे माझे कोऑर्डिनेट झाले 5,1. कोऑर्डिनेट काय झाले माझे 5,1. ठीक आहे, अशा प्रकारे बेटा हा आपण इक्वेशन सॉल्व करून घेतले. तुम्ही हे राईट करा. आपण आता यानंतर इथे ग्राफ ड्रॉ करू. ठीक आहे, काढला स्क्रीनशॉट. चला याचा ग्राफ ड्रॉ करू आपण. ग्राफ साठी तुम्हाला काय करायचं आहे, ग्राफ साठी तुम्हाला पहिले x ऍक्सिस आणि y ऍक्सिस काढायचे आहे. x आणि y ऍक्सिस ला ड्रॉ करा. चला करा ड्रॉ. x आणि y ऍक्सिस स्केल घेऊन घ्यायची. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ऍक्सिस. x इज इक्वल टू scale 1 centimeter is equal to 1 unit on both the axes. दोन्ही axis वर तुम्हाला स्केल काय घ्यायची आहे, 1 centimeter is equal to 1 unit on both the axes. ठीक आहे, म्हणजे x आणि y axis वर दोन्ही याच्यावर तुम्हाला स्केल सेम घ्यायची आहे. ठीक आहे, पॉइंट काढून घेऊ तुम्ही. मॅक्सिमम नंबर बघा कोणता आहे, 5 आहे तिकडे, इकडे कोण आहे 6. म्हणजे मला 6 पर्यंत पॉइंट ड्रॉ करायचे आहे. ठीक आहे, ते लक्षात आलं पाहिजे तुमचं. नाहीतर मग पूर्ण ड्रॉ केल्यानंतर परत पुसावं लागेल तुम्हाला, परत ते इरेज करावं लागेल, परत मोडावं लागेल. त्याच्या आधीच तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही. बघा, स्टँडिंग एक्सिस y एक्सिस and horizontal axis is x axis. ठीक है, राइट साइडला x पॉझिटिव्ह, इकडे लेफ्ट साइडला निगेटिव्ह. x ऍक्सिसच्या -6, y ऍक्सिसला परत पॉझिटिव्ह पॉइंट वरच्या साइडनी, खालच्या साइडनी निगेटिव्ह.
झाला आपला ग्राफ प्लॉट ड्रॉ करून झाला. एक्स एक्सिस वाय एक्सिस पॉइंट वगैरे सर्व कळून झालं. आता तुम्हाला कोऑर्डिनेट काढायचे. फर्स्ट नंबरचा कोऑर्डिनेट आहे तुमचा 0,6. एक्स एक्सिस 0 दोघांचा 0 येते. वाय एक्सिस वर 6 एक्स एक्सिस 0 आणि वाय एक्सिस वर 6 मला पॉइंट भेटेल हा वाला. ठीक आहे, इथे लिहून घेतो मी 0,6. कोऑर्डिनेट लगेच लिहून घ्यायचे म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल. नेक्स्ट नंबरला 2,4. चला आपण घाई करू थोडी. एक्स एक्सिस वर 2 आणि वाय एक्सिस वर 4. माझा पॉइंट इथे. ठीक आहे, वाय एक्सिस वर 4, एक्स एक्सिस वर 2 आणि वाय एक्सिस वर 4. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट काय माझा 3,3 म्हणजे पॉइंट कुठे येईल इथे. ठीक आहे, 3,3. नेक्स्ट पॉइंट 4,2. एक्स एक्सिस वर 4 वाय एक्सिस वर 2. पॉइंट कुठे येईल तर तो इथे 4,2 लास्ट पॉइंट होता. 3,3 2,4. ठीक आहे, नेक्स्ट 0,-4. एक्स एक्सिस वर 0 वाय एक्सिस वर -4 इथे. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट काय येईल माझा. पहिले ड्रॉ करून घ्या आपण, नाहीतर मग कन्फ्युज होतात तुमचे पॉइंट इकडे तिकडे होऊन जातील. बघा थोडं माझं एका लाईन मध्ये येत नाहीये, तुमचं व्यवस्थित आहे ना. ठीक आहे, लाईनचं इक्वेशन लगेच लिहून घ्या. x + y = 6. सेकंड नंबरला बघा, सेकंड नंबर लाईन 0,-4. फर्स्ट नंबरचा पॉइंट, सेकंड कोऑर्डिनेट 1,-3. 1, x एक्सिस वर 1 y एक्सिस वर -3 म्हणजे कुठे येईल तर तो इथे येईल. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट काय आहे माझा 4,0. x एक्सिस वर 4 आणि y एक्सिस वर 0 म्हणजे इथे. त्याच्यानंतरचा पॉइंट 5,1 x एक्सिस वर 5 आणि y एक्सिस वर 1. हा काय होता तुमचा x एक्सिस वर 4 आणि y एक्सिस वर 0. त्यानंतर x एक्सिस वर 5 आणि y एक्सिस वर मला किती मिळाला 1. y एक्सिस वर किती मिळाला मला 1. 4 आणि y एक्सिस वर कुठे मिळाला पॉइंट इथे. ठीक आहे, अशा प्रकारे ही लाईन ड्रॉइंग. कुठे पॉइंट दोघी लाईन बघा. लाईनचे इक्वेशन लिहून घ्या की काय x - y = 4. ते दोन्ही पॉइंट कुठे टेकले बेटा तर ते 5,1. ठीक आहे, कुठे टेकले बघा. सॉरी इथे यायला पाहिजे, माझ्याकडे स्केल नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येत आहे. ठीक आहे, आपण हे पॉइंट थोडे इकडून घेतले तर हा पॉइंट काय तुमचा 5,1 म्हणजे x एक्सिस वर 5 आणि y एक्सिस वर 1. तुमचा आन्सर चुकलं नाही चुकलं तर तुम्ही ते सायमल्टेनियसली सोडून बघायचं. तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन घ्यायचे, सबस्टिट्यूशनच्या मेथडने तुम्ही त्याला सॉल्व करू शकता. म्हणजे तुम्हाला तुमचे आन्सर लगेच कळेल. बघा सॉल्व कसं करायचं पटकन लिहून घ्यायचं. x + y = 6 x - y = 4. Here दोघे कॅन्सल. twice x = 8. x = 8 divided by 2. x किती भेटला मला x किती मिळाला मला सॉरी हे 10 होता. x मिळाला मला 5. put x = 5 in 1. what is equation number 1? x + y = 6. put here x = 5 + y = 6. that is y किती भेटला मला 6 - 1 that is 5. y ची व्हॅल्यू किती भेटली मला 5 म्हणजे x किती होता मला 5 आणि y किती भेटला मला 6 - 5 that is 1. y किती मिळाला मला 1 म्हणजे माझं सोल्युशन काय 5,1. लास्टला लिहून घ्या तुम्ही सोल्युशन 5. अशा प्रकारे हा ग्राफ होता. तुम्ही पटकन तुमच्या बुक मध्ये ड्रॉ करा. 5,1 तुमचं आन्सर यायला पाहिजे. मी याला इरेज करून घेतो. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तुमचं. काय दिलेलं आहे तुम्हाला नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे मला x + y = 5 x - y = 3.
थोडा आपल्याला इरेज करायला आणि थोडा आपला वेळ झाला. बघा काय दिलं आहे तुम्हाला, नेक्स्ट इक्वेशन दिलं आहे मला x + y = 5 आणि x - y = काय दिलेलं आहे 3. x - y = किती दिलेलं आहे मला 3 दिलेलं आहे. ठीक आहे. चला घ्या मनाने व्हॅल्यू 1 2 3 4. ठीक आहे 1 2 3 4. काय बरोबर 1 2 3 4 करा पटापट कॅल्क्युलेट. बघा x काय 1 म्हणजे y काय निघेल 1 मध्ये किती ऍड केला तर 5 भेटते 4. ठीक आहे y किती निघेल 4. x जर 2 आहे y मध्ये किती ऍड केलं तर 5 भेटेल 3. x किती आहे 3 y मध्ये किती ऍड केलं तर 5 भेटेल 2. x किती आहे 4 y मध्ये किती ऍड केलं तर 5 भेटेल 1. अगेन x किती आहे तुमचा बघा 3 राहिला पाहिजे. मनाने व्हॅल्यू घ्यायची तुम्हाला. बघा त्याच किती व्हॅल्यू सॉल्व करून घेऊन येणार. मायनसच्या वेळेस थोडं तुम्हाला डिफिकल्ट जाईल सॉल्व करायला. ठीक आहे. तर चला बघा फर्स्ट नंबरला मी पहिलं इक्वेशन सॉल्व करतो. याला मी इक्वेशन नंबर फर्स्ट आणि हे माझं इक्वेशन नंबर सेकंड. व्हॉट इज माय इक्वेशन नंबर फर्स्ट. पुट पहिली व्हॅल्यू काय दिली आहे तुम्हाला x = 1. पुट x = 1 इन इक्वेशन नंबर फर्स्ट. व्हॉट इज माय इक्वेशन नंबर फर्स्ट. x + y = 5. Put here x = 1 1 + y = 5 म्हणजे y = 5 - 1 म्हणजे y किती भेटला मला 4. y किती भेटला मला 4. बघा आपली व्हॅल्यू राईट आहे म्हणजे 1, 4. कोऑर्डिनेट काय झाले माझे 1, 4. x जर मी 2 पुट करतो. पुट x = 2 इन इक्वेशन फर्स्ट. व्हॉट इज इक्वेशन नंबर फर्स्ट. x + y = 5. put here 2 + y = 5 म्हणजे y = 2 तिकडल्या साइडने गेला 5 - 2 that is 3. y किती मिळाला मला 3. बघा y 3 2, 3. नेक्स्ट कोऑर्डिनेट नेक्स्ट पॉइंट काय तुमचा x = काय दिलेला पॉइंट मला 3. put x = 3 in equation first. what is equation number first. equation number first काय मला दिलेलं x + y = 5. put 3 + y = 5. y = 5 - 3. y किती मिळाला मला 2. y किती मिळाला 2. कोऑर्डिनेट होतील माझे 3, 2. नेक्स्ट नंबरला मला दिलेला आहे पुट x = 4 इन इक्वेशन सेकंड सॉरी फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्ट x - इक्वेशन नंबर फर्स्ट implies that इक्वेशन फर्स्ट x + y = 5. ठीक आहे. पुट द व्हॅल्यू ऑफ x हियर 4 + y = 5. y किती भेटला मला 5 - 4 म्हणजे y मिळाला मला 1. 4, 1 4, 1. ठीक आहे. अशा प्रकारे ही चौथी पेअर ऑर्डर होती. आता खालच्या व्हॅल्यूज बघा. इक्वेशन काय आहे तुमचं put first value का x = 1 in equation number second. what is equation number second. equation number second implies that x - y = what 3. put here x = 1 1 - y = 3 म्हणजे -y = 3 - 1 म्हणजे 2 म्हणजे y = -2. y किती भेटला मला -2. घेऊन घेतो मी y किती मिळाला मला -2. कोऑर्डिनेट काय आहे 1, -2. कोऑर्डिनेट काय आहे म्हणजे 1, -2. नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे मला 2 इन इक्वेशन सेकंड. व्हॉट इज इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन नंबर सेकंड implies that x - y = 3. x - y = 3. व्हॉट इज x ची व्हॅल्यू किती आहे 2 - y = 3. 2 - y = 3 -y = 3 - 2. here what will I get
मायनस वाय इक्वल टू काय म्हणजे वाय इक्वल टू मायनस वाय किती भेटला मला मायनस 1 वाय किती मिळाला मला मायनस 1 म्हणजे कोऑर्डिनेट होते 2 मायनस 1. नेक्स्ट पॉइंट x इक्वल टू किती पुट करायचा 3 इन इक्वेशन नंबर 2 मध्ये. इक्वेशन 2 काय आहे? इक्वेशन 2 implies that x minus y is equal to 3. Put the values of x. What is the value of x? 3 minus y is equal to 3 minus y is equal to 3 minus 3 हा 3 तिकडल्या साईडने मायनस होतो 0 म्हणजे y ची व्हॅल्यू किती भेटली 0 0 ला मायनस प्लस चा काही रोल नसतो. ठीक आहे. हा भेटला मला 0 3, 0 हे झाले माझे कोऑर्डिनेट. नेक्स्ट कोऑर्डिनेट काय निघतील माझे पॉइंट दिलेला मला x इक्वल टू 4 इन इक्वेशन सेकंड. व्हाट इज इक्वेशन नंबर सेकंड? Equation number second implies that x minus y is equal to 3. X minus y is equal to 3 is the second number equation. अरे यार हो तेच इक्वेशन आहे x minus y is equal to 3 आहे माझं सेकंड नंबरचं इक्वेशन. x minus y is equal to 3. ठीक है. Put the value of x. What is the value of x? 4 minus y is equal to 3. minus y is equal to 3 minus 4. Here it is what we will have it minus 1. minus minus get cancel. y किती मिळाला तर मला 1. समजलं तुम्हाला? लिहून घ्या. y ची व्हॅल्यू किती मिळाली 1. कोऑर्डिनेट 4, 1. कोऑर्डिनेट काय आले म्हणजे 4, 1. बघा चेक करून घ्या कोऑर्डिनेट व्यवस्थित. 1 minus 2, 2, minus लिहून घ्या. ठीक आहे. चला इरेज करूया. आता आपल्याला काय करायचं तर ग्राफ. सेकंड नंबरचा प्रॉब्लेम आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये. काढा ग्राफ. ग्राफ साठी प्लीज आपली प्रोसिजर आधी काय करायचं तुम्हाला एक्स आणि प्लॉट द ग्राफ फास्ट. ठीक आहे. प्लॉट द पॉइंट्स 1 2 3 4 5. लास्ट नंबर ग्रेटर काय 5 आहे. निगेटिव्ह मध्ये सुद्धा जास्त ग्रेटर नंबर नाही आहे तर 5 पर्यंतच व्यू पॉइंट. ठीक आहे. लेफ्ट हँड साइडला -1 -2 -3 -4 and -5. खालच्या साइडने निगेटिव्ह पॉइंट्स y एक्सिस वर -2 -3 -4 and -5. वरच्या साइडने पॉझिटिव्ह y एक्सिस वर 2 1 2 3 4 and 5. This is my y axis. Y dash axis मतलब ये खालच्याला x axis. Okay. Scale. Write the scale here. 1 centimeter is equal to 1 unit on both axes, means x and y axis. ठीक है. लिहिली तुम्ही स्केल. चला प्लॉट करा पॉइंट. पहिला नंबरचा पॉइंट 1 4 x एक्सिस वर y एक्सिस वर 4 म्हणजे पॉइंट कुठे येईल तुमचा तर तो पॉइंट येईल तुमचा इथे. लिहून घ्या. x एक्सिस वर आणि y एक्सिस वर 4. नेक्स्ट पॉइंट x एक्सिस वर 2 आणि y एक्सिस वर 3. x एक्सिस वर 2 आणि y एक्सिस वर 3. x एक्सिस वर 2 y एक्सिस वर 3 म्हणजे पॉइंट येईल माझा इथे. x एक्सिस वर 1 y एक्सिस वर 2 आणि 3. नेक्स्ट पॉइंट घेऊन घ्या पॉइंट 2, 3. नेक्स्ट पॉइंट काय आहे 3, 2. x एक्सिस वर 3 y एक्सिस वर 2. कुठे येईल पॉइंट तर पॉइंट येईल इथे. बरोबर आहे. नेक्स्ट पॉइंट 4, 1 x एक्सिस वर आणि y एक्सिस वर किती आहे 1. पॉइंट येईल माझा इथे. ठीक आहे. या लाइन को करता हूं. ठीक आहे. बघा ग्राफवर आणि बोर्डवर थोडा फरक पडतो. तुमचा आन्सर
write in. Next point, in next four ordered pair, first number की pair काय होती 1, -2, x axis वर 1 आणि y axis वर -2, 1, -2. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट काय तुमचा 2, -1 x axis वर 2 आणि y axis वर -1, 2, -1. नेक्स्ट पॉइंट 3, 0 x axis वर 3 y axis वर 0 आणि लास्ट पॉइंट काय तुमचा 4, 1 x axis वर 4 आणि y axis वर 1. म्हणजे पॉइंट कुठे येईल तुमचा, तर पॉइंट हे इथेच. ठीक आहे. चला ड्रॉ करा लाईन. वरच्या लाईनचे इक्वेशन काय होतं x + y = 5. खालच्या लाईनचे इक्वेशन आहे x - y = 3. कुठे पॉइंट चिन्ह का मी त्याला x axis वर 4 आणि y axis वर 1. म्हणजे सोल्युशन काय आहे तुमचं 4, 1. चेक करायचं आहे, पटकन चेक करून घ्या. काय आहे इक्वेशन x + y = 5. दिस इज माय इक्वेशन नंबर फर्स्ट. x - y = 3. दोन्ही साइड डिफरंट आहे, कटून एलिमिनेट होऊ शकतात. ठीक आहे. ऍडिशन करावं लागेल. x + x 2x. 8x किती भेटला मला 8 / 2 म्हणजे x भेटला मला 4. Put x = 4 in equation second. What is equation number second? x - y = 3. Put here x = 4, 4 - y = 3 म्हणजे -y = 3 - 4 म्हणजे -1. माइनस कॅन्सल आणि y किती भेटला मला 1. कोऑर्डिनेट काय होता x वर 4 y axis वर 4 म्हणजे तुमचा आन्सर राईट आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन होता. लिहून घ्या, मी याला इरेज करतो. ठीक आहे. सर ते सेकंड नंबरचा प्रॉब्लेम. थर्ड नंबरचा प्रॉब्लेम काय बेटा तुम्हाला दिलेला. थर्ड नंबरचा प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला x + y = 0 आणि twice x - y = 9. फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम 3x. आपण डायरेक्ट फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम घेऊ. थर्ड नंबरचा तुम्ही सोडून बघा, डिफिकल्टी असल्यास मला विचारा. फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम दिलेला आहे मला 3x - y = 2. 3x - y = 2 आणि सेकंड नंबरला दिलेला आहे मला 2x - y = 3. 2x - y = 3. बघा इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला. पॉइंट घ्या मनाने आपले नेहमीप्रमाणेच. आपण मी तुम्हाला सांगितलेले -1 0 1 आणि 2. -1 0 1 and 2. चला करा सॉल्व. x ची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला यामध्ये x दिलेला आहे 1. पुट x = 1 in equation number first. Equation number first implies that what is equation number first? 3x - y = 2. 3x - y = 2. 3x - y = 2. Put the value of x here. What is the value of the x? Sorry, x काय घेतला आपण फर्स्ट नंबरला -1. 3 into -1 - y = 2. 3 into -1 -3 y = 2. y = 2. हा 3 तिकडच्या साइडने गेला प्लस होईल. इथे राहिले 5 म्हणजे y ची व्हॅल्यू किती भेटली तर मला -5. ठीक आहे. सेकंड नंबरला x दिलेला आहे मला. नंबर्स टाकतो मी, तुम्ही लिहिताना चुकी नाही करता. x किती दिलेला आहे मला 0. करा सबस्टिट्यूट याला. x = 0
in equation first. What is equation number first? Equation number first दिलेला आहे मला 3x minus 5 is equal to 2. Put the value of x. 3 into 0 minus y is equal to 2. Here what we get? Minus 2 minus y is equal to 2 and y किती भेटला मला minus 2. Third number चा put x is equal to 1 in equation first. Equation number first implies that 3x minus y is equal to 2. 3 into 1 minus y is equal to 2. 3 minus y is equal to 2. Minus y is equal to 2 minus 3 minus 1 minus 5 minus get cancel. Y किती मिळाला मला 1. आणि लास्टला तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे put x is equal to 2 in equation first. What is the equation number first? 3x minus y is equal to 2. 3 into 2 minus y is equal to 2. 6 minus y is equal to 2 minus y is equal to 2 minus 6. बरोबर 6 तिकडे राहील ना मायनस म्हणजे तुम्हाला किती भेटला हा -4. बरोबर आहे -4 मायनस मायनस गेट कॅन्सल y किती मिळाला तुम्हाला 4. ठीक आहे. चला कोऑर्डिनेट काढून मी पहिली ठेवली आहे तुमची -5 -2 -5 -2 1 आणि 4 1 आणि 4 राइट हियर कोऑर्डिनेट -1, -5 0, -2 1, 1 आणि 2, 4. ठीक आहे समजलं. ह्या लिहून घ्या. समोरचे पॉइंट तुम्हाला घ्यायचे तुमच्या मनाने सुद्धा घेऊ शकता कोणतेही घेऊ शकता. ठीक आहे मी घेतले 0.4 3.42 चेंज करू शकता इंटरसेक्शन तुम्हाला करायचं असेल तर 0.2 3.4 अरेंज केले आपण. ठीक आहे चला इरेज करतो मी याला. बघा काय दिलेलं आहे तुम्हाला. फर्स्ट नंबरला व्हॅल्यू घेतली आपण x is equal to 0. सेकंडला घेतली तुम्ही 5x घेतला 2 इथे घेतला मी 3 आणि फोर्थ नंबरला घेतला 4. इक्वेशन सेकंड या इक्वेशन नंबर सेकंड लिहू 2x minus y is equal to 3. 2x minus y is equal to 2x minus y is equal to 3. 2x minus y is equal to 3. ठीक है चाइल्ड टाइम होता है एकच इक्वेशन घ्यायचं आहे. नाउ आई विल पुट द व्हॅल्यू ऑफ x इन एव्हरी इक्वेशन. प्रत्येक इक्वेशन मला x ची व्हॅल्यू काय का पुट करायची आहे 0 2 3 आणि 4. पुट करा इक्वल टू 2 into 0 minus y is equal to 3. 2 into 0 is 0 minus y is equal to 3 minus 5 is equal to 3 y is equal to किती मिळाला मला -3. सेकंड नंबरला x जर 2 टाकला मी minus y is equal to 3 4 minus y is equal to 3 म्हणजे minus y is equal to साइन वर लक्ष द्यायचं तुमचं. साइन चुकलं नाही याचं चुकलं +4 तिकडे गेला मायनस इथे झाला -1 मायनस मायनस गेट कॅन्सल y is equal to किती मिळाला तुम्हाला 1. याच्यामध्ये तुम्हाला x ची व्हॅल्यू पुट करायची आहे 3 केली मी पुट -y is equal to 3 लिया 6 minus y is equal to 3 minus y is equal to 3 minus 6 minus 3 minus y is equal to म्हणजे y किती भेटला मला तर 3 y किती मिळाला मला 3. नेक्स्ट नंबरला x is equal to 4 2 into 4 minus y is equal to 3 8 minus y is equal to 3 minus y is equal to 3 minus 8 minus y is equal to सबट्रॅक्शन झाली तिथे मोठ्याचं साइन निगेटिव्ह म्हणजे मायनस मायनस कॅन्सल y किती मिळाला मला 5. काय काय व्हॅल्यूज मिळाल्या मला -3 1 3 आणि 5 -3 1 3
आणि लास्टला 5. कोऑर्डिनेट लिहून घेऊ 0, -3, 2, 1, 3, 3, लास्ट लाइन 4, 5. ठीक आहे. टेक स्क्रीनशॉट. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तुम्हाला ग्राफ काढायचा आहे. इक्वेशन तेच होतं ना आपलं 2x - y 3. ठीक आहे. इरेज करतो. नेक्स्ट प्रोसीजर, draw the graph, plot the points and plot the coordinates. डेटा कोण आहे 5 आहे म्हणजे 5 पर्यंत तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर तुमच्या प्रॅक्टिस सेट मध्ये किती प्रॉब्लेम राहतात, आणखी 2 प्रॉब्लेम राहतात, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बनवू. ठीक आहे. आताही घेऊ शकतो आपण, थोडं लेक्चर मोठं झालेलं आहे. 1 2 3 4 5 5. तुम्ही सुद्धा सॉल्व करू शकता. ते तुमच्या मनाने पॉइंट घ्यायचे, प्लॉट करायचा ग्राफ वगैरे आणि व्यवस्थित काढून तुम्ही सुद्धा सॉल्व करू शकता. वाटल्यास मी तुम्हाला उद्या सॉल्व करून देतो ते प्रॉब्लेम. ठीक आहे. 1 2 3 4 and 5 माइनस 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 माइनस. ठीक है. 1 2 3 4 and 5 1 2 3 4 and 5. This is my y-axis, standing axis, and this one for x-axis. ठीक है. चला करा पॉइंट प्लॉट फटाफट. -1, -5 x एक्सिस वर -1 आणि y एक्सिस वर काय म्हटलं -5. म्हणजे पॉइंट कुठे येईल, तर तो पॉइंट येईल माझा इथे. ठीक आहे. या लिहून. ठीक आहे. नेक्स्ट नंबरचा पॉइंट लिहून घ्यायचा लगेच -1, -5. नेक्स्ट पॉइंट आहे माझा 0, -2. x एक्सिस वर 0 आणि y एक्सिस वर काय म्हटलं -2. 0, -2. नेक्स्ट पॉइंट आहे माझा 1, 1 x एक्सिस वर 1 आणि y एक्सिस वर सुद्धा 1. पॉइंट येईल माझा 1, -1. नेक्स्ट पॉइंट आहे माझा पॉइंट काय आपला थर्ड नंबरचा 1, 1. इथे येईल आपला पॉइंट. मला -1 म्हटलं 1, 1. नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा 2, 4. x एक्सिस वर 2 आणि y एक्सिस वर 4. x एक्सिस वर 2 आणि y एक्सिस वर 2, 4. ठीक आहे. चारही पॉइंट प्लॉट केले. याला इक्वेशन आपण काढून घेऊ आधी. लाइनचे इक्वेशन काय 3x - y = 2. नेक्स्ट नंबर आहे 2x - y = 3. बघा 0, 3 0, -3. x एक्सिस वर 0, y एक्सिस वर काय माझा -3. हा पॉइंट. नेक्स्ट पॉइंट काय माझा 2, 1. x एक्सिस वर 2, y एक्सिस वर 1. x एक्सिस वर 2 आणि y एक्सिस वर 1. कुठे येईल माझा पॉइंट x एक्सिस वर 2 आणि y एक्सिस वर कोण आहे 1. पॉइंट येईल माझा इथे x एक्सिस वर 2, y एक्सिस वर 1. नेक्स्ट पॉइंट 3, 3. x एक्सिस वर 3 आणि y एक्सिस वर सुद्धा 3 च आहे. 3, 3. नेक्स्ट पॉइंट
4,5 x axis वर 4 आणि y axis वर 5. आणि नेक्स्ट पॉइंट 4,5 x axis वर 4 आणि y axis वर 5. ओके. लाईन एक्सटेंड करा. समोर लाईन तुमची टेकणार आहे. ती लाईन टेकते तुमची -1 आणि -5 ला. बघा इथे हा तुमचा पॉइंट काय -1 आणि -5. लाईनला एक्सटेंड करा. टेकल्या नसतील तर इंटरसेक्ट समोर करते. तर या पॉइंटला त्या बरोबर टेकून राहिल्या. बरोबर आला आपला आन्सर -1, -5. इथे त्या लाईन इंटरसेक्ट होऊन राहिल्या. चेक करायची आपली परत तीच पद्धत. तुम्ही ग्राफ ड्रॉ करून घ्या. आपले आन्सर काय आलं, सोल्युशन काय आलं, सोल्युशन आलं तुमचं -1, -5. ठीक आहे. याला करतो मी इरेज. -y = 2 आणि सेकंड नंबर काय choice x -y = 3. बघा सेम आहे. फक्त साइन सुद्धा सेम आहे. साइन सेम करायसाठी आपल्याला काय करावं लागेल इथं सबट्रॅक्शन. म्हणजे इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. इक्वेशन 1 - 2 गेल्यानंतर मायनस प्लस मायनस. ठीक आहे. इथे राहिला x, हे दोघे झाले कॅन्सल. x किती भेटला मला -1. x किती मिळाला मला -1. सबस्टिट्यूट करायला पुट x = -1 इन इक्वेशन. कोणी इक्वेशन मध्ये पुट करू शकता. सेकंड नंबर मल्टिप्लिकेशन मध्ये सेकंड तर x - y = 3. x ची व्हॅल्यू किती आहे मला -1 -y = 3 -2 -y = 3 म्हणजे -y = 3 मायनस हा प्लस होईल तिकडे गेला 5 y किती भेटला मला -5. अशा प्रकारे हे बघा सगळे आन्सर आले या पद्धतीने सुद्धा. अशा प्रकारे हा 4थ्या नंबरचा प्रॉब्लेम होता. 5th आणि 6th नंबरचा तुम्ही सॉल्व्ह करून बघा. नाही समजलं तर मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये ते समजून सांगतो. आणि आपण त्यानंतर चालू करणार प्रॅक्टिस सेट नंबर 1.3. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. थँक्यू.